उन्हाळ्यामध्ये जेवताना खूप स्पायसी जेवण किंवा खूप असं वाटण असलेलं जेवण खाण्याची अजिबात इच्छा होत नाही आणि अशा वेळेस रात्री जर आपण काही हलका-फुलका खाण्याचा विचार केला ना, तर त्यामध्ये डाळ-भात येतो, खिचडी येते. आता त्यासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी मस्त अशी कोथिंबीरची वडी करून पहा. इतकी छान लागते ना आणि खास करून आठवडाभर फ्रिजमध्ये मस्त राहते. एक जुडी मोठी कोथिंबीर घ्यायची, स्वच्छ धुवून पाणी सगळं निथळलं की बारीक कापायचे. त्यानंतर ना तुम्हाला मूठभर इथे आपल्याला कढीपत्ता आहे ना बारीक कापलेला घालायचा. यामुळे खरंच खूप छान चव येते. आता कोथिंबीर बारीक कापली ना, की वाटीने मोजून घ्या. जितकी वाटी कोथिंबीर आहे ना, त्याच्या अर्धी वाटी म्हणजे 4 वाटी कोथिंबीरला तुम्हाला 2 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. थोडं-थोडं पाणी घालून मिश्रण छान तयार करायचं आहे. मला साधारण 1.5 वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी लागलं. तर इथे आपल्याला ना मस्त ठेचा तयार करायचा आहे. त्यासाठी मी 2 चमचे जिरं, खूप सारा लसूण आणि 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहेत. आता अजिबात पाणी न घालता मस्त असं हे बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघा आपला मस्त ठेचा तयार झाला आहे. आता सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत तर कोणत्याही प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे यावर आपण ते वडीचं पीठ छान थापून घेणार आहोत. कढईमध्ये 3 पळी तेल घातलं आहे. यामध्ये जो ठेचा बारीक केला होता तो सर्व घालून घेतला आहे. 2 मिनिटं छान परतून घ्यायचं. आता यामध्ये 2 चमचे सफेद तेल घालायचे, बारीक कापून घेतलेला जो कढीपत्ता आहे तो घालायचा आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घालायची. सर्व छान मंद आचेवर हे आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर जी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली होती ती घातली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मस्त इथे आता मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर या ज्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायची. तर इथे ही कोथिंबीर वडी ना अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते छान थापून. तर बघा सुरुवातीला कोथिंबीरची क्वांटिटी खूप वाटते, जसजशी तुम्ही ती परतून घेतात ना अगदी कमी होत जाते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे फक्त पाणी घातलं होतं आणि ते यामध्ये कढईमध्ये घालून घेतलं आहे. सर्व छान आता एकजीव करून झालं ना की आपण जे बेसन पिठाचं पाणी करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि लगेचच आपण हे सर्व छान मिक्स करायचं. आता इथे गॅसची जी आच आहे तुम्हाला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सर्व छान मिक्स करायचं तोपर्यंत जोपर्यंत याचा एक गोळा तयार होत नाही म्हणजे कढईपासून हा गोळा असा मस्त वेगळा झाला पाहिजे. याचाच अर्थ की आता आपण हे थापण्यासाठी मिश्रण तयार करून घेतलं आहे. तर ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं त्या प्लेटवर हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आणि सुरुवातीला ना मी इथे उलटण्यानेच हे थोडंसं थापून घेत आहे आणि त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि तुम्हाला किती जाड पातळ हवे तशी वडी इथे थापून घेऊ शकता. तर बघा मस्त आपली इथे छान हिरवीगार अशी कोथिंबीरची वडी तयार झाली आहे. थोडंसं 5 मिनिटं यामधली वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर हवंय त्या आकारामध्ये तुम्ही ही कापून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवली ना हवाबंद डब्यामध्ये तर छान 8 दिवस राहते. कधीही तुम्हाला काही खायचं असेल ना म्हणजे वरण भात असू दे खिचडी असू दे त्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही कोथिंबीरची वडी नक्की करून पहा. छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. रेसिपी कशी वाटली हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा.